वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर येथील बालाजी वडेवाले शेजारी शंकरपानाची ही टपरी पहा. बिनधास्तपणे सहज शक्य होईल असा सर्व प्रकारचा शहरात बंदी असलेला गुटखा, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची खुल्लेआम विक्री सुरू आहे. सगळे व्यवहार स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने चालत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जातोय. वानवडी परिसरात 300 ते 500 पानटपऱ्यांवर दिवसेंदिवस तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बिनधास्तपणे सुरू आहे. गेल्या आठवड्यात शहरातील सर्व पानटपऱ्या एक दिवसासाठी अचानक बंद झाल्या होत्या. त्यामागचे कारण म्हणजे पोलिसांनी बोलावलेली एक गुप्त बैठक होती. या बैठकीत प्रत्येक टपरीधारकाने आपल्या टपरीच्या आकारानुसार दर महिन्याला किती हप्ता द्यायचा हे ठरवण्यात आले असल्याचे दबक्या आवाजात बोलले जाते. अल्पवयीन विद्यार्थी सहजपणे हे पदार्थ विकत घेत असून शैक्षणिक संस्थांच्या परिसरात कायद्याचे उल्लंघन थेट उघडपणे होत आहे. विशेष म्हणजे या टपरीचे फक्त शॉप ॲक्ट लायसन्सवर पान विक्रीसाठी काढले असून पुणे महानगरपालिकेचे लायसन्स किंवा कर न भरता काही न काढता बिनधास्त उभी आहे. आता वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि वानवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्या संयुक्त कारवाईची वाट आता नागरिक पाहत आहेत. गुटखाबंदी केवळ कागदापुरतीच राहिली आहे हे या प्रकारावरून स्पष्ट जाणवते. आता वानवडी बाजारचे पोलीस मार्शल यांनी टपरी बंद करून सर्व मुद्देमाल जप्त करत पानटपरी विक्रेता ज्वालाशंकर यादव याला ताब्यात घेऊन खटला दाखल करण्यास पोलीस ठाण्यात घेऊन जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे या पानटपरीवरच 5 ते 6 खटले दाखल केले असतील तरी हा इसम बिनधास्तपणे गुटखा विक्री करत आहे. तरी पोलीस काय कडक कारवाई करणार आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे, पुणे.